ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती. मी गत व्हिडिओमध्ये ठाण्याच्या एक भक्त सौभाग्यवती प्रतिभा अनिल पाटणकर यांचा अनुभव कथन केलं होतं आणि आज या व्हिडिओमध्ये देखील मी त्यांचेच एक दोन अनुभव आपल्याला सांगणार आहे. त्यांचा तो लेख आहे तो देखील मोठा आहे. गत व्हिडिओत मी त्या आपल्या गुरुचरणाशी कशा आल्या याबद्दल सांगितलं आणि गुरुस्वरूप ओळखण्याकरता त्यांना जे आलेले 2-3 अनुभव आहेत ते मी आपल्याला सांगितले होते. आणि आज मी यात्रा स्वरूपाच्याबद्दल आपल्याला थोडं बोलणार आहे. त्यांचा जो हे आहे आपण सर्व भक्त मंडळींना सद्गुरूंनी कायम सांगितलं होतं की पूर्वीच्या काळी गुरुसेवा करायची म्हणजे गुरूंची प्रत्यक्ष सेवा करावी लागायची. त्यांचा जो आश्रम आहे तो आश्रमाचं जे संचालन आहे ते करण्याकरता जे काही कमी पडत असेल ते त्या ठिकाणी शिष्यांनी गोळा करायचं असतं. मग काही शिष्यांना लाकडं तोडून आणावी लागायची, काही शिष्यांना गोदानाची सेवा करावी लागायची, काही शिष्यांना स्वयंपाक पाणी बघण्याची सेवा करावी लागायची. तर अशी सेवा पूर्वी करावी लागायची. याशिवाय बऱ्याच वेळा आपल्या गुरुदेवांची म्हणजे त्यांचे जे त्या आश्रमातले जे गुरु असतील त्या गुरूंची शारीरिक सेवा देखील करावी लागायची. आणि ही अशी सगळी सेवा केल्याची उदाहरणं गुरुचरित्रात दिलेली आहेत. आणि पण गुरुदेवांनी काय सांगितलं की आता आपल्या आश्रमात लाकडं वगैरे आणण्याची काही गरज नाही. आपण आधुनिक युगात आहोत. पण आता मी जे कार्य अंगीकृत केलेलं आहे म्हणजेच काय वेदविद्या संवर्धनाचं कार्य अंगीकृत केलेलं आहे त्याच्याकरता जी आपल्याला इमारत बांधायची आहे त्याच्याकरता जो आपल्याला धन लागणार आहे ते धन गोळा करणं ही शिष्यांची जबाबदारी आहे आणि ही गुरुसेवा होईल असं गुरुदेवांनी सांगितलं. आणि त्याच्याकरता आपल्याला गुरुदेवांनी भिक्षा मागायचं आहे. भिक्षा मागायचं असताना त्यांनी 2 उद्देश सांगितले होते. एक, भिक्षा मागितल्यामुळे आपल्यातला अहंकार नष्ट होतो आणि ही भिक्षा धर्माची भिक्षा असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या पोटाची भिक्षा मागत नाही, धर्माकरता भिक्षा मागताय. त्यामुळे त्या गुरुसेवेत सहभागी झाल्याचं तुम्हाला एक आनंद आणि एक समाधान मिळणार आहे असं सद्गुरूंनी सांगितलं. आणि मग आता सर्व भक्त मंडळी सेवेला जायला लागले आणि सेवेत जात असताना आपल्या गुरुदेवांनी आपल्याला हे दुसरंही सांगितलं होतं की कोणाही भक्ताकडून पावती दिल्याशिवाय पैसे घेऊ नका. भले त्यांनी 1 रुपया दिला तर त्याला 1 रुपयाची पावती द्या. काय पावती दिल्याशिवाय कोणाकडनंही सेवा घ्यायची नाही ही सद्गुरूंची सर्व भक्त मंडळींना सक्त ताकीदच होती. आणि मग या ठिकाणी सर्व भक्त मंडळी ती पावती पुस्तकं आणि गुरुदेवांचं जे साहित्य आहे हे घेऊन बाहेर पडायचे आणि आपापल्या परीने समोरच्या व्यक्तीला समजावून सांगायचे. ते सर्व कार्य ऐकून घ्यायचे आणि मग अशा वेळेस काही भक्त मंडळी म्हणजे 11 रुपये घ्या. 11 आता आपण एवढं 15-20 मिनटं बोललो, अर्धा तास बोललो आणि 11 रुपयाची सेवा केल्यावर बऱ्याच भक्त मंडळीचं मन खट्टू होतं. तेव्हा गुरुदेवांनी सांगितलं आहे, गुरुदेवांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही याच्याकरता मन खट्ट करू नका. मी तुमच्या मागे शक्ती दिलेली, झोळी पसरण्याचं काम तुमचं. कोणी काही दिलं किंवा नाही दिलं हा आपला विषय नाही, पण आपलं कार्य त्याच्यापर्यंत पोहोचलंय. पण तो जे देईल ते आनंदाने समाधानाने स्वीकारा आणि त्याला पावती द्या. म्हणजे त्यांनी 11 रुपये दिले म्हणून आपण नाराज व्हायचं काही कारण नाही. काय कारण हे कार्य कोणाचं आहे? सद्गुरू. आणि सद्गुरू नाराज होतात का? नाही होत. सद्गुरूंना कोणी 1 रुपया दिला तर तो काय माहिती आहे का, गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य होतं की ही जी मंडळी आपल्याला जे पैसे देत आहेत ते त्यांनी कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत. कष्ट करून मिळवलेले पैसे आहेत. त्यांचा जो पैसा आहे तो हरामचा पैसा नाही आहे. खूप मोठा धनाढ्य माणूस आहे त्याच्याकडनं
पैसे घेण्याऐवजी प्रत्येक कष्टकरी माणसाकडनं या कामाकरता पैसे मिळणं हे गरजेचं आहे असं गुरुदेवांचं इच्छा होती. त्यामुळे हळूहळू या गुरुदेवांच्या संस्कारामुळे या ताईंचा हा जो खेद व्यक्त करणं होतं तो गळून पडला. आणि एकदा आपण गुरुसेवा करतो म्हणल्यावर, गुरुदेवांचं स्मरण केल्यावर ही त्या ठिकाणी त्यांची सेवा चांगली, त्यांना मोठ्या मोठ्या सेवा मिळू लागल्या आणि बघता बघता वेदांत वास्तू देखील आपली उभी राहिली. म्हणजे सेवेत जे समाधान या ताईंना मिळालं ते अवर्णनीय असं आहे. सद्गुरूंच्या समवेत त्यांना काही तीर्थयात्रा करण्याचं भाग्य लाभलं आणि सद्गुरूंनी तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय करावं काय नाही हे आपल्याला शिकवलं आहे. सद्गुरूंच्या समवेत गेल्यावर काही विशिष्ट वेगळं असं समाधान मिळतं आणि आपण एकटं गेल्यावर ते वेगळं वाटतं. आता ज्यावेळेस आपल्या सद्गुरूंचा आपला सहवासच नव्हता तर त्यावेळेस या ताई गाणगापूरला गेल्या होत्या. मोठं त्यांचं वय तेव्हा 8-9 वर्षाचं होतं आणि आईवडिलांसमोर ते गाणगापूरला गेल्या होत्या. आणि गाणगापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी 2-3 यात्रा केल्या. त्यांनी पंढरपूर, तुळजापूर असं करत गाणगापूरला आले. मंदिराबाहेर पटांगणात खूप गर्दी होती त्यावेळेस. हे साधारणपणे 70-75 किंवा त्या 70च्या आसपासचा तो कालखंड असू शकेल. काय मंदिराबाहेर खूप गर्दी होती आणि तिथे आरडाओरडा चालू होता. आपल्याला माहिती आहे गाणगापूरला मंदिराच्या बाहेर अंगात येणाऱ्या मंडळी असतात, त्यांना काही बाधा असते आणि त्या बाधामुळे ती लोक व्यथित झालेली असतात आणि त्यांनी दत्ता मला सोडव या ह्याच्याकरता दत्त महाराजांकडे प्रार्थना करत असतात. आणि ती व्यक्ती जेव्हा प्रार्थना करत असते तेव्हा त्यांच्या अंगात जे पिशाच्य असतं ते त्यांना ती करू देत नाही. त्याच्यामुळे तो विरोधाभास तिथे निर्माण होतो आणि त्या ठिकाणी ते सगळं होत असतं. परंतु एक मनात त्या ठिकाणी या प्रकारची भीती बसली आणि पुढे सद्गुरूंबरोबर त्या जेव्हा गाणगापूरला गेल्या तेव्हा काय आश्चर्य की सद्गुरूंच्या पुढे बरोबर गाणगापूरला गेल्यावर त्यांना निर्गुण पादुकाचं दर्शन झालं. निर्गुण पादुका कशा दिसल्या काय दिसल्या याचं वर्णन त्या केलं आणि 4 दिवस गाणगापूरमध्ये राहून देखील त्या बाहेरच्या प्रकाराकडे लक्ष दिलं. काय माहिती का, आता कसं असतं माहिती का, एक लक्षात घ्या, आपण त्या गाणगापूरला गेलो सामान्य माणूस, तर सामान्य माणसाचं लक्ष त्या नरसिंह महाराजांच्या पादुकांच्या ऐवजी या बाह्य याच्याकडे जातं. आता त्या पाटणकर ताईंनी जे लिहिलं आहे ते वस्तुस्थिती. आपण देखील ज्यावेळेस नवीन लोक जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांना त्याचंच अट्रॅक्शन असतं. काय आपल्याला त्या गुरुपादाचं अट्रॅक्शन नसतं, कारण आपल्याला त्या गुरुपादाची ओळखच झालेली नसते. पण जेव्हा आपण गुरुदेवांच्या बरोबर जातो तेव्हा त्या चरणाला गुरुदेव अत्तरलेपन केशरलेपन करत असताना ती दोन्ही चरण हातात घेऊन आम्हा सगळ्या भक्तमंडळांना दाखवायचे. तेव्हा त्या गुरुचरणाबद्दल एक आपुलकी, एक प्रेम, एक ओलावा निर्माण झाला आणि त्यामुळे गाणगापूरमध्ये काय करायला पाहिजे हे कळलं. त्या पादुकांना केशरलेपन, अत्तरलेपन करणं गरजेचं आहे. त्या पादुकांना प्रत्यक्ष पंचामृत स्थान हे पादुकांवर होत नाही, पण अत्तरलेपन, केशरलेपन ह्या निर्गुण पादुकांवर होतं आणि त्या ठिकाणी त्या नैवेद्य दाखवणं वगैरे वगैरे या गोष्टी आहेत. त्या नरसिंह महाराजांची सेवा करणं आहे. ही जी शिकवण आपल्याला गुरुदेवांनी दिली ती फार महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी त्यांच्या मुली देखील बरोबर आलेल्या होत्या आणि त्यांनी बाहेर काय प्रकार झाला हे विचार म्हणजे तुलना कशी केली बघा. त्या 8-9 वर्षाच्या असताना जेव्हा गेल्या तेव्हा बाह्य प्रकाराने त्या प्रभावित झाल्या होत्या आणि गुरुदेवांच्या बरोबर गेल्यावर जी आतलं जे दर्शन झालं त्या दर्शनाने त्याही प्रभावित झाल्या आणि त्यांच्या मुली होत्या त्या देखील प्रभावित झाल्या आणि एक चांगला त्यांना आनंद मिळाला असं त्यांनी सांगितलं आहे.
कोल्हापूरला जेव्हा त्या गेल्या तेव्हा कोल्हापूरला जो अभिषेक आईसाहेबांना करतात तेव्हा त्या अभिषेकामध्ये हिमगौर आदिशक्तीचं दर्शन आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचंही दर्शन त्यांना झालेलं आहे. हरिद्वारला गंगेची भव्यता आणि त्यातून व्यक्त झालेले परमेश्वरांच्या विशाल सर्वव्यापी स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे. गिरीबालाजीचं वैभवशाली रूप जे पाहून मनोमन पडतं की वैभव असावं ते देवाचंच, हे सारं सद्गुरूंच्या सानिध्यात घडलं. सद्गुरूंच्या बरोबर यात्रा केल्यावर काय तिथं बघायचं असतं, काय त्यातला आनंद घ्यायचा असतो, हे आम्हाला भक्त मंडळींना सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. त्यात गुरुदेवांनी एक जे वाक्य सांगितले ते वारंवार त्यांनी वाक्य सांगितलंय, देव जेव्हा आमच्याकडे पाहतो तेव्हा तुम्ही बरोबर आलात, आमच्याबरोबर आलात म्हणजे आपोआप त्या देवाची दृष्टी तुमच्यावर पडणारच. परमेश्वराची दृष्टी आपल्यावर पडणार या कल्पनेनेच भक्त हे गहिवरले जातात आणि देवाचा दृष्टिक्षेप लाभणारा तो सद्गुरूंच्या माध्यमातून आहे. तर तेव्हापासून सद्गुरू हेच आपले परमेश्वर आहेत अशी भावना दृढ व्हायला लागली, असं या ताई लिहित आहेत. किती बघा, या ठिकाणी देखील आपल्याला यात्रेतलं देखील गुरुस्वरूप कळायला लागलेलं आहे. मला वाटतं मी माझाही एक अनुभव दिलेला आहे, मागे व्हिडिओ केलेला आहे की गुरुदेवांचा जेव्हा तिरुपतीला वर्धापन दिन साजरा केला त्यावेळेस माझी कोणतीही पात्रता सद्गुरूंच्या समावेत त्या गिरीबालाजीच्या गाभाऱ्यात जाऊन सेवा करण्याची नव्हती. म्हणजे त्यावेळेस माझी आर्थिक परिस्थिती काही एवढी नव्हती की मी गिरीबालाजीसारख्या वैभवशाली दैवताला काही अर्पण करू शकेल, एवढी काही माझी पात्रता नव्हती. त्याशिवाय मी त्याच्या आधी 6 वर्ष दिल्लीमध्ये असल्यामुळे मी पंचकरी या सेवेतनं पण बाहेर पडलेलो होतो. त्यामुळे मी गुरुदेवाच्या वैयक्तिक सेवेत पण नव्हतो. परंतु मी घरात फोटोजवळ प्रार्थना केली होती की देवा, मी नेहमी प्रार्थना करत असताना गुरुदेवांना देवा म्हणतो की देवा, मी तिरुपतीला येतो आहे, तिरुपती हे माझं कुलदैवत आहे, मला माझ्या सद्गुरूंच्या समवेत दर्शनाचा लाभ व्हावा. ही फक्त प्रार्थना मी निघताना घरातल्या गुरुदेवांच्या प्रतिमेपुढे केलेली होती, घरातल्या देवापुढे केलेली होती. आणि गुरुदेव हेच आमचे देव आहेत. पण आश्चर्य म्हणजे माझी कुठलीही पात्रता नसताना अचानक दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी मला 4:30 वाजताच्या ब्रेक दर्शनाचा पास मिळाला. तो पास देखील आपल्या एका भक्तमंडळीने दिला आणि तो पास दिल्यानंतर गुरुदेव विश्रांतीची वेळ होती आणि म्हटलं आपण जाऊ देऊ दर्शनाला. ब्रेक दर्शनाचा पास मिळाला. त्याच्या आधी मी दर्शन घेतच होतो तिरुपतीला. मग गेल्यानंतर मात्र त्या लाईन कमी होती. लाईनचं आतमध्ये गेल्यावर जेव्हा मी आतमध्ये गाभाऱ्यात गेलो तेव्हा काय आश्चर्य की गाभाऱ्यात देवाच्या मूर्तीपुढे माझी गुरुमाऊली हात जोडून उभी आहे आणि त्याच्या पाठीमागे एक 30-40 फुटावर मी हात जोडून उभा आहे. हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा मी गहिवरून गेलो की माझ्या घरात गुरुदेवाच्या प्रतिमेपुढे जी प्रार्थना केली ती किती सफल झाली. गिरीबालाजी हे माझं कुलदैवत, व्यंकटेश कुलदैवत, आणि मला माझ्या कुलदैवताची दर्शन माझ्या सद्गुरूंच्या समावेत व्हावं ही माझी इच्छा माझ्या गुरुमाऊलींनी मी त्यांना प्रत्यक्ष न सांगताही पूर्ण केली. अशी माझी गुरुमाऊली आहे. पाटणकर यांच्या अनुभवावरनं मला आठवण झाली म्हणून सांगितलं. त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण केलेला आहे काय. तर असे हे 2-3 अनुभव मी आपल्याला आता या ठिकाणी सांगितलेले आहे. हा गुरुस्वरूप ओळखण्याकरताच हा आहे. त्यासह पुढे लिहितात, मोक्षप्राप्ती ही आपल्याला दुर्लभ आहे. मोक्ष मार्गावर मार्गक्रमण करण्याला सुद्धा अनेक जन्म
अनेक जन्म या चरणांची सेवा करतात ते. सद्गुरू रूपीमुळे आम्हाला मोक्षमार्ग दिसला तरी ठीक आहे, नाहीतर ही विषयासक्त इंद्रिये अशी जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहिली. या मार्गाची तळमळ लागली ती सद्गुरू रूपेने. जीवनाचा मार्ग सापडला तो सद्गुरू रूपेने. जीवनाला अर्थ मिळाला तो सद्गुरू. म्हणजे त्यांनी जो लेख लिहिलेला आहे त्या लेखाचं नाव काय, इथे जीवनाला अर्थ मिळेल हा शेवटचा परिचय आणि तो पहिल्या ओळीतला अर्थ हा या ठिकाणी त्यांनी आपल्याला समजून सांगितलेला आहे. त्यांनी या लेखाचा शेवटही चांगला केलेला आहे. संसाराच्या परिघामध्ये नश्वर तनू ही फिरते बळे, गुरु केंद्रासी मानन ईश्वर मन त्रिज्या ही परत वळे, षडरिपूंच्या सहवासाने होती अवयव सगळे दुबळे, कळवळूनही परी मन त्या सांगे इथे जीवना अर्थ मिळे. आपल्या सद्गुरूंच्या सहवासात आल्यावर आपल्या जीवनाला एक अर्थ मिळतो. हे जे पाठणकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे फार मोठं एक गौप्य आपल्याला सर्व भक्तांना त्यांनी सांगितलं आहे. या त्यांच्या 4 पंक्तीत मी या व्हिडिओचा शेवट करतो आणि आपण इथे थांबू. श्री गुरुदेव.